नमस्कार. महाराष्ट्रातल्या जनतेनं हा व्हिडिओ पूर्ण ऐका, एकमेकाला शेअर करा. मराठी बोला, मराठी शिका, मराठीत संवाद करा. त्या संदर्भानं शासनानं जवळजवळ 1.5 लाख लोकांना शिकवलेलं होतं मराठी, आणि आता त्यांच्या RTOच्याकडून तपासणी परीक्षण हे होणार आहे. मोटर कायद्यातच तरतूद आहे. हा कायदा आजचा नाही, जुनाच आहे. फक्त त्याची अंमलबजावणी गेल्या 30 वर्षापासून अनेक प्रयत्न झालेले होते, अनेक ही झालेले होते, आणि आता त्याची अंमलबजावणी चालू झालेली आहे. काल महाराष्ट्रातील सर्व RTO अधिकाऱ्यांना आदेश स्पष्ट आलेले आहेत. काळी पिवळी म्हणजे मीटर्ड मोटर कॅब, मग ते रिक्षा आली, टॅक्सी आली, सगळंच आलं. त्यांना मराठी भाषेची ज्ञान तपासणी ही RTO अधिकाऱ्यांनी घ्यायची आहे. अगदी त्यांची दक्षता पथकं आहेत, ते सुद्धा रस्त्यावरती तपासणी करतील. आणि जर त्याला मराठी आलं नाही तर 30 दिवसाची त्याला नोटीस दिली जाईल. 30 दिवसात मराठी शिकून ये बाबा आणि मराठीत म्हणणं मांड. नाहीतर मग 3 महिन्यासाठी परमिट हे ब्लॉक होतं, ऑनलाईनच ब्लॉक होतं. हाही कायदा जुनाच आहे. ब्लॉक लायसन होत असतात, परंतु मराठी येणं अत्यावश्यक आहे. दुसरं म्हणजे जर तुम्ही रिक्षा, टॅक्सी किंवा कुठलंही RTOला आजपासून परमिटचं काम करायला गेलं असाल तर तुमची तिथं मराठी भाषाची तपासणी केली जाणार. तो मराठीत 5-7 प्रश्न विचारणार, म्हणजे तुम्ही त्याची उत्तरं द्यायची आहेत, तर तुमचं परमिट नूतनीकरण तिथं होणार. नाही तर तो तिथं जाग्यावरती तुम्हाला 30 दिवसाची नोटीस देणार की बाबा 30 दिवसात शिकून ये, नंतर तुझं परमिट आपण रिन्यू करू. आता रिक्षा, टॅक्सी, वाहनं पासिंगला गेली ती की मीटरवाली रिक्षा, टॅक्सी पासिंगला गेली की तो अधिकारी तिथं मराठीचं त्याचं ज्ञान तपासणार, तरच त्याचं रिक्षाचं फिटनेस पासिंग होणार. अन्यथा त्याला तिथं जाग्यावरतीच नोटीस दिली जाणार की 1 महिन्यात तू मराठी शिकून ये आणि मग तुला आम्ही तुझं पासिंग करू, मग तुझं फिटनेस ऑनलाईनला जोडू. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा. कायद्याची अंमलबजावणी चालू झालेली आहे. शिवाय पक्क्या लायसनची ड्रायव्हिंग टेस्ट घेतेवेळी तो अधिकारी तिथं मराठीचं ज्ञान तपासणार, आणि जर ज्ञान तपासताना तो फेल झाला, समजा त्याला मराठी आली नाही, तर त्याला डायरेक्ट तिथं जाग्यावरती नोटीस दिली जाणार लेखी की बाबा 1 महिन्यात तू मराठी शिक, ये मग नंतर टेस्टला ये, 1 महिन्याने ये, 1.5 महिन्याने ये, पण तुला मराठी भाषेतली माहिती हिथं पाहिजे. माझी खात्री झाली तरच मी तुला लायसन, पक्कं लायसन देणार. आणि तशी ती नोटीस देणार तो की बाबा 1 महिन्यात ये, नंतर टेस्टला शिकून तू, तरच त्याचं पक्कं लायसन मिळणार. हा कायदा आजपासून लागू झालेला आहे. RTOवाल्यांची जबाबदारी आहे. काम चुकार RTO अधिकारी, आणि जर पैसे खाऊन जर त्यांनी काय केलं तर त्यांच्या लॉबिंग ID मधून चौकशी होणार आणि RTOवाल्यांची नोकरी बी जाणार.